ईशा, ए ईशा, ऐकतेस का? अगं गेला, उंदीर गेला अगं. जाऊ दे की मग. हा? उंदीर गेला तर जाऊ दे की. म्हणजे म्हणजे तो आलाच नव्हता हे मला माहिती होतं. हा? अगं पण आता सोड ना ईशा. लोक बघतील अगं, काय म्हणतील आपल्याला असं. अगं मी वकील आहे ईशा. अच्छा हो का? म्हणजे मला पहिल्यांदा मिठी मारलीस तेव्हा काय टॉम क्रूज होतास? ईशा सोड ना. ए सॉरी, मी परत नाही तुला घाबरवणार असं. आय एम सॉरी. हे बघ, काही फरक पडत नाहीये, कारण आता तर मी माझ्या घरच्यांनाही सांगितलंय सगळं. नाही पण तू मिठी मारतेस हे सांगितलं. नाही, पण पुण्याहून मुंबईला येताना वाटेत लोणावळा लागणार एक गृहीत असतं ना. हा? हुशार आहे पोरगी. मुलगी शिकली, प्रगती झाली. बघता आणि असते. हा जोक होता. हा जोक नव्हता. जोक पुढे येणार आहे. असा त्याचा हात जातो पुढं आणि तो त्याला असं झुंडतो आणि मग म्हणतो, मी तुला सोडणार नाहीये. मी तुला काय झालं तिथे? मी जोक सांगतोय भूताचा. थांब गा, उभी राह तिथेच. काय रे? हा काय गे? तू अजून झोपायला आले नाहीस खोलीत म्हणून इथे बघायला आले, तर तुमचं चाललंय आपलं काय? बोल ना आता, काय चाललं होतं? आजी, काय झालं? काय अगं काय काय एवढं ओरडतेस कोणावर? अरे ती धना आणि जयेश. कुठे जयेश? कुठे? अरे तो काय लपलाय तुझ्या मागे? कोपऱ्यात काय करतोय पण तो? अरे ही दोघं बिंदास तिकडे. काय 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 रे? काय चाललंय इकडे? काय 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 झालं सांगा मला. काय झालं? काय चाललं होतं? काय नाही, लाईट गेले म्हणून मी तिला धीर देत होतो, असं जोक सांगत होतो. धीर ना तोंडाने देता येतो, कुशीत घ्यायची गरज नाही. ओम, मी काय सांगते ते ऐकून घे. उद्याच्या उद्या जयेश आणि या धनाचं लग्न लावून द्यायचं. सत्य? काय? उद्या? हो उद्या. उद्या ग, समजलीस? अरे कधी ना कधी यांचं लग्न करायचंच आहे, मग विलंब कशाला? नाहीतरी यांच्या घरचे काही कुणी येणार नाहीये, मग कोणासाठी थांबायचंय? अरे कळवायचंच असेल ना तर हिच्या घरी फोन करून कळव, नाहीतरी त्यांचा यांच्या लग्नाला विरोधच आहे. पण आजी, उद्याच्या उद्या लग्न कसं काय सगळं होणार? अरे काय हरकत आहे? हॉल बुक करायचा नाही, पत्रिका वाटायच्या नाही, ह्यांच्यासाठी रेडीमेड लग्नाचे कपडे आणू, दुपारी लग्न लावून मोकळे होऊ. ते आपले देवळातले काळे गुरुजी आहेत ना, त्यांना बोलवूया, त्यांचा नंबर आहे माझ्याकडे. सकाळी त्यांना फोन करून बोलवते. ठरलं, उद्या यांचं लग्न. तू जाग, तुझं लग्न आहे उद्या. मी काय म्हणते कळलं का? तुझं उद्या लग्न आहे. आजी जिनियस आहे. सटॅक प्लॅन बनवला. अरे आवडलंय मला. अय जयेश,
कल तेरी शादी. एका भूताच्या जोकने तुझं लग्न घडवलं. कुठला जोक होता रे? सायदा प्लीज सायदा सॉलिड जोक असणार. सायदा कमाल धमाल. काय रे, काय झालं? आता ना बाहेर जयेश त्यांचं काय? आजची दिना टॉर काय टॉर्च? लग्न करायचं नाही. कोणाचं? नाही आपल्या लग्नाबद्दल. ओ माय स्वीट हार्ट, कशी आहेस तू? गप्रे, काही कामं नाही आहेत का दुसरी? आता तरी सध्या मला काही कामं नाही आहेत ग मनोटल्या. किती टिपिकल आहे सारे. काय झालं? मनोटल्या काय? हे बघ, मी म्हणूच शकतो तुला मनोटल्या, माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू माझ्या भावनांचा अनादर करतेस. ए, असं नाही या गुंड्या. आता मी आहे का टिपिकल? बोला, काय चाललंय? तू ही तू सतरंगी रे. नाही नाही नाही, टिपिकल आणि फिल्मी. ए, तू आहेस ना नॉर्मल, मग तशीच राहा. मी हा असाच आहे. मी तुझ्यासारखा नाही वागू शकत. तुझ्या बाबतीत ना मला एक प्रॉब्लेम दिसतोय. काय? तू ना तुझ्या मोठ्या बाबांबरोबर राहून ना अकाली तुला म्हातारपण आलंय. ए, नीट राहायचं काय? मोठ्या बाबांना काय बोललेलं खपत नाही आपल्याला. लय मार खाशील. अरे बापरे, इतकी पॉझिटिव्ह झालीस लगेच. उद्या माझ्याबद्दल असं कोणी म्हटलं तर त्याला काय म्हणशील का तू? तंगड तुडून हातात देईन त्याच्या. इतकं प्रेम करतेस माझ्यावर? माझ्या माणसांना कुणी हर्ट केलेलं खपत नाही मला. कशी मस्त आहेस ग तू. गर्लफ्रेंड, तुला माहिती आता मला काय वाटतंय? काय वाटतंय? तू आता इथे असावीस आणि हे घर उंदरांनी भरून जावं. नालायक आहेस तू. हे आता आपलं ठरलं. हा काय? उंदीर. जा रे. ए, उंदीराला बघ. गप ना. ओके ओके, उंदीर. उंदीर उंदीर बस. उंदीर बाय. ओके उंदीर, बाय बाय उंदीर. बाय. उंदीर उंदीर. अरे ओम ओम, इथे इथे इथे. बघू बघू बघू. अरे सुंदर दिसतोस हं, छान. थँक्यू थँक्यू. पहिल्यांदा ए मला बघ. अरे चिकना दिसतोयस. थांब. लोक ही फुलं हा चला आणली फुलं आणली. घ्या गुरुजी, फुलं आणली सगळं. आता काय? हा, अक्षता घ्या. आणि सुमे तिला होती बरं ते चहा टाकी जरा. या टायमाला चहा प्यायला मस्त वाटतंय. अरे आता चहा बी काय नाही, लग्न होतं इथे. हे तर काय डॉक्टर खायची पानं झाली, तांदूळ झाले, नारळ झाले, फळं झाली, फुलं झाली, आणि तुम्ही काय राहिलं आजी? आणि काय राहिलंय का? आता काही राहिलं असेल तरी मी आणणार नाही. तुम्ही एका वेळी सांगा ना काय हवं ते.
माझी साडी खराब होतीये ग. सकाळपासून मी किती ये जा करतेय. अख्खं घर झाडून पुसून घेतलंय आम्ही. अगं पण हे घरासाठीच करतो ना आपण. अगं हो बरोबर आहे तिचं. पण काय हो गुरुजी, सारखं आपलं हे आणा ते आणा, यादी तुम्ही करायला पाहिजे नको. तुमचं काम आहे ना. घरच्या माणसांना त्रास देतो उगाच. पैसे घेता ना. नाही तर काय. ए गुरुजींना बोलायचं नाही काय. हा, नाही कसं. घरामध्ये आनंदाचा क्षण आहे. असं काय करता राव? 4 दिवस तुम्हाला पुस्तक वाचून दाखवतोय की नाही, स्वतःवर कसं प्रेम करायचं, इतरांच्यावर कसं प्रेम करायचं. तुम्ही चिडचिड काय करता राव? रणजित, हे सांगून काही उपयोग नाही बरं. हे? कितीतरी कामं उरलेत. गुरुजी, बाकीचे विधी आटपले का? बहुतेक सगळं झालेलं आहे. आता लज्जा हो आणि सप्तपदी झालं की मग जवळजवळ सगळं झालं. चला लज्जा. मुलगी कुठं आहे? हा हा हा, बघा चौदवी का चांद आपली धनी. वा 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 मॅडम, सुंदर. हा तुम्ही नाही हो, पोरगी म्हटलं सुंदर, एकदम सुंदर. अहो मी तर फक्त साडी नेसवलीये तिला आणि जमेल तेवढी मेहंदी काढली. पण एकदम सुंदर. किती सुंदर दिसते ना. हो ना. लाजते बघ किती. भाऊ बाई सुंदर कधी दिसते? जेव्हा ती लाजते तेव्हा. अरे अरे अरे. आणि मुलगा कधी सुंदर दिसतो? बोहल्यावर उभा राहतो तेव्हा. अरे वा. क्या बात है. काय जोडा दिसतोय. चला चला बसा. चला या. ओहो, बघितलं का? चला चला. अरे लाजतो का? तिकडं तिकडं बसायचं तुम्ही. तिकडं पलीकडं. हा बसा तिकडं. सावकाश. काय किती इकडे गडबडले. जागा घेताय. गडबडलेत गुरुजी. हा चला. आणि बा एकमेकाला हार घाला म्हणजे संपलं सगळं. अरे एवढ्यात कुठे, नवग्रह विधी अजून बाकी आहेत. काय त्याच्या आईला भटजीचं आहेच का तू आमचा अजून? आहे तरी. ओम वरद मूर्तये श्रीमन महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातापितृभ्यो नमः. हा बोल पटकन ईशा, काय झालं? आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. काय रे, काय चाललंय घरी? काही आहे का पूजा बिजा? पूजा. हा 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 पूजा 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 म्हणजे हे सत्यनारायण. सत्यनारायण? मला बोलला नाहीस ते मग? सत्यनारायण म्हणजे तसा सत्यनारायण नाही. हे घरच्या घरीच सत्यनारायण. घरच्या घरीच एक छोटीशी पूजा. मी तुला नंतर फोन करू. मी करतो लगेच तुला, पण नंतर भेटू ना ऑफिस मध्ये. हा ओके. बाय 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 बाय. हॅलो हॅलो. शुभ लग्न सावधान. तदेव लग्नं सुदिनं तदेव. ताराबलं चंद्रबलं तदेव. विद्याबलं दैवबलं तदेव. लक्ष्मीपदे ते गृहौ स्मरामि. शुभ लग्न. पळून जायची एकच संधी. हार घालण्यापूर्वी विचार करा. नाही नाही, मी घालणार आहे. नाही नाही काय झालं? नाही नाही. दादाला ओम
सत्यनारायणाची पूजा होती ना? हा? हे काय चाललंय तुमचं? लग्न कोणाचं? त्या माझे सायंटिस्ट वाट बघतात, मी निघतोय ना. कुठेही जायचं नाही. हो काय अडचणीच्या वेळेला कसे प्रयोग सुचतात तुला? नाही, आता दुसरं काही सुचलं नाही म्हणून हे सुचलं. हेलो. ये ना बेटा, ये ईशा आली आहे. अहो आई, ईशा आली आहे, ईशा. अरे हो, ये. अगं काय गंमत झाली माहितीये का की धना आणि जयेशचं रजिस्टर मॅरेज झालं ना 1.5 वर्षापूर्वी ना. तर मग काय झालं? आजीला बघायचं होतं, तिने बघितलं नव्हतं ना. काय लग्न धना आणि जयेशचं. ती नव्हती इकडे. हा. हो आजी, हो 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 हो. नाही म्हणजे कसं आहे, ते रजिस्टर मॅरेज झालं होतं ना, नुसत्याच सह्या केल्या होत्या. आणि आजी जरा म्हणजे पूर्वीच्या काळातल्या आहेत ना. म्हणून मला तुझी इच्छा पूर्ण करून टाकावी. हो, मीच म्हटलं होतं सप्तपदी आणि मंगळाष्टकाशिवाय लग्न कसं होणार. तेव्हा मी काय म्हटलं की बाळा जयेशा, माझे डोळे मिटायच्या आधी मला तुझं लग्न बघू दे रे बाळा. आणि ईशा, ते आमचं ते राहिलं होतं ना सगळं करायचं, आम्हाला पण मजा वाटते नाही करायला. मजा आहे. एकूण काय, आजीने बघितलं नव्हतं ना, म्हणून तिला हे बघायचं होतं असं लग्न त्या दोघांचं. हो. पटलंय तुला? हे कळलंय तुला? अरे केवढं इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आहे खरं. खूपच इंटरेस्टिंग आहे आणि थ्रिलिंग पण आहे. पण मला का नाही सांगितलं हो? मी सुद्धा आले असते दादा बहिणींच्या अॅनिव्हर्सरीच्या लग्नाला, साडी बिडी नेसून तयार होत, नाही का? काय? ओ, तू ईशाला नाही सांगितलंस? अरे आपलं ठरलं होतं ना ओम दादा. ठरलं होतं. तेच ना, हा कुठे मला आपलं समजतोय अजून. नाही, असं नाही आहे ग. आमच्याकडे ना कुठल्या गोष्टी ठरवून होतच नाहीत. ट्रेंडच आहे तो आमचा. वा, आता आमच्यावर टाकलंस. बघितलंस ईशा? बघ ना. मग काय? थांब ना, आता जरा बोलतोय ना मी. अगं, खरंच म्हणजे न ठरवताच गोष्टी घडवणं हा आमचा ट्रेंडच आहे. आता बघ ना, तू अशी अचानक आलीस. ठरलं होतं का आपलं तू इथे यायचं? अरे त्यामुळे गोष्टी किती इंटरेस्टिंग झाल्या. असंच आहे आपलं, अचानकच होतं सगळं. म्हणून काही विचारू नकोस आता. लेट्स सेलिब्रेट. तेव्हा आता मी जाहीर करून टाकतो की आपला का जयेश आणि धनाचं लग्न झालेलं आहे. हार घाला. चला, शेवटचं शेवटचं घ्या. हार घाल. अरे वा. झालं गुरुजीचं. अग्निदेवतायै नमः. सर्वोपचारार्थे नंदाक्षतपुष्पं समर्पयामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अग्निदेवतायै नमः. सर्वोपचारार्थे
अग्नये स्वाहा अग्नये इदन्नम सोडून द्या त्याच्यात समिधा दोन्ही हो. पुस्तक आहे प्रजापतये स्वाहा अग्नये स्वाहा अग्नये इदन्नम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्नम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदन्नम अग्नये स्वाहा अग्नये इदन्नम हात जोडून नमस्कार करा दोघांनी अग्नये नारायणाय नमः सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि लक्ष्मीपते देग्रहं स्मरामि ओम भूर्भुवः स्वाहा नारायणाय नमः सर्वोपचारार्थे किती गोड आहे ते असे लाजतात जसं काही आता पहिल्यांदा लग्न होतंय. हो ना